नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, किंवा तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर जाताना सोबत काय काय साहित्य आपल्याला घेऊन जायचे आहे आणि मंदिरात कशी पूजा करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता मंडळी, महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांचा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रतपालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची अगदी मनोभावे पूजा करते, त्यांना भगवान महादेव त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात त्यांच्या जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अगदी मनोभावे महादेवाचे पूजन करायचे आहे, व्रत करायचे आहे. पण महाशिवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचे आहे. या दिवशी तुम्ही स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. शक्यतो तुम्ही पांढरे शुभ्र आणि स्वच्छ कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण महादेवांची पूजा पांढऱ्या रंगाचे कपडे घालूनच केली जाते. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर आपल्याला रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. आता तुमच्या देवघराच्या समोर जर जागा असेल तर तिथेच तुम्ही पाट किंवा चौरंग मांडून ही पूजा करू शकतात, किंवा तिथे जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पाट चौरंग मांडून ही पूजा करू शकतात. आता मंडळी, आपण ज्या ठिकाणी ही महाशिवरात्रीची पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचे नवे कोरे वस्त्र टाकायचे आहे. सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आधी दिवा लावतो आणि नंतर पूजेला सुरुवात करतो. दिव्याची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. खरे तर महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या 4 प्रहरात केली जाते, परंतु जर तुम्हाला त्यावेळी करायला जमले नाही तर या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी घरात किंवा मंदिरातही महाशिवरात्रीची पूजा करू शकतात. तर मंडळी, असे म्हणतात की शंकर खूप भोळा आहे, त्यामुळे मनापासून केलेली भक्ती पूजा त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचते. ते आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. आपण दीपपूजन केलेले आहे आता, आणि कोणतीही पूजा करताना आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो. म्हणून सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे. गणपती बाप्पांना एका ताम्हणात घेऊन स्वच्छ पाण्याचा नंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. ओम गम गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने मूर्ती आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. थोड्याशा अक्षता ठेवून आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या घरात अन्नपूर्णेची मूर्ती असते. अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच रूप असतं. पण तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती जर नसेल तर पार्वती मातेचं रूप म्हणून एखादी सुपारी तुम्ही मांडून घेऊ शकता. पण या दिवशी मात्र अन्नपूर्णेची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे, कारण या दिवशी गणपती बाप्पा, पार्वती माता आणि महादेव यांचे एकत्रित पूजन केले जाते. अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपण स्वच्छ पाण्याचा अभिषेक घालायचा आहे. नंतर पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे. ओम अन्नपूर्णाय नमः जप म्हणायचा आहे, किंवा एखादा पार्वतीचा काय तुम्ही मंत्र म्हणू शकतात, कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी माता पार्वती यांची पूजा केली जाते. या वर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. आणि मंडळी, निश्चित काळात महाशिवरात्रीचं शिवपूजन केले जाते, कारण निश्चित काळाची वेळ आणि त्या निश्चित काळात पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या 4 प्रहरात जागरण करून शिवलिंगाचे पूजन केले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या 4ही प्रहरांची वेळ वेगवेगळी असते. तर ही 4ही प्रहरांची वेळ आणि मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, त्यापूर्वी आपण अन्नपूर्णे मातेची स्थापना करून घेणार आहोत. तर ही अन्नपूर्णा माता आपल्याला एका तांदळात ठेवायची आहे. तांदळात हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि तांदळात आपल्याला तिची स्थापना करायची आहे. तर मंडळी, गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहे. लाल रंगाचं फूल व्हायचं आहे. तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना व्हायच्या आहे. अन्नपूर्णा मातेला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत.
फूलसुद्धा व्हायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हरतालिकेच्या दिवशी कसं पार्वती मातेला आपण शृंगाराचे साहित्य देखील अर्पण करतो. तर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेला हे शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे आहे. कारण या दिवशी भगवान शिवाचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि त्यानंतर या दिवसाची मुख्य देवता महादेवांची आपण विधिवत पूजा करायची आहे. महादेवाची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची आहे. तर इथे मी एका ताम्हणात शिवलिंग घेतलेले आहे. तुमच्याकडे कोणत्याही धातूचे शिवलिंग असेल ते तुम्ही घेऊ शकतात आणि नसेल तर मातीचे शिवलिंग तयार करून त्याची तुम्ही पूजा करू शकता. प्रथम आपल्याला एका ताम्हणात तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर शिवलिंग तिथे ठेवायचे आहे आणि त्या शिवलिंगावर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. शक्य असेल तर पाण्यामध्ये गंगाजल मिसळायचे आहे, कारण शिवपूजेत गंगाजल फार महत्त्वाचे असते. त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे. शक्य असेल तर गाईचे कच्चं दूध किंवा पंचामृताचा आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पंचामृतामध्ये 5 साहित्य घेतलेले असतात. दूध, दही, साखर, तूप आणि मध हे सगळे एकत्रित करून आपण पंचामृत तयार करत असतो. परंतु या 5 साहित्यांचा वेगवेगळा अभिषेक सुद्धा शिवलिंगावर करता येतो. आणि मंडळी, अभिषेक करताना ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा सातत्याने आपल्याला जप करायचा आहे. संपूर्ण पूजा होईपर्यंत मंत्र जप करत ही पूजा करायची आहे. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शिवलिंगावर अभिषेक केलेले पाणी मात्र तुळशीला घालायचे नाही. इतर कोणत्याही झाडांना तुम्ही घालू शकता किंवा ते तीर्थरूप सुद्धा प्रसाद म्हणून तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवाची कोणतीच सेवा करायला जमले नाही तर फक्त जलाभिषेक तरी करायलाच पाहिजे. कारण महादेवांना जलाभिषेक खूप प्रिय आहे. कारण असे म्हणतात की शिवाला 1 तांब्याभर जरी पाणी अर्पण केले तरी आपल्यावरती महादेव प्रसन्न होतात. तर महाशिवरात्रीच्या दिवशी काहीच जमले नाही तर पाण्याचा अभिषेक नक्की करायचा आहे. आता शिवपिंडीला अभिषेक घालून झाल्यानंतर शिवपिंड आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका ताम्हणात किंवा ताटात त्याची स्थापना करायची आहे. आता मंडळी, शिवरात्रीला जे 4 प्रहर सांगितलेले आहेत त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते. तर आपण ते 4 प्रहर कोणते ते बघूया. महाशिवरात्रीचा पहिला प्रहर सांगितला आहे 15 फेब्रुवारी संध्याकाळी 6:11 ते 9:23 त्याचं रूप आहे ईशान आणि दुधाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. दुसरा प्रहर सांगितले आहे रात्री 15 फेब्रुवारीलाच रात्री 9:23 ते रात्री 12:35 त्याचं रूप आहे अघोर आणि आपल्याला दह्याने स्नान घालायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. तिसरा प्रहर आहे रात्री 12:35 ते 16 फेब्रुवारीला पहाटे 3:47 त्याचा रूप आहे वासुदेव आणि आपल्याला तुपाने अभिषेक घालायचा आहे. आणि चौथा प्रहर आहे 16 फेब्रुवारीला पहाटे म्हणजे 15 तारखेच्या रात्री 3:47 ते सकाळी 6:59 त्याचं रूप आहे सद्यजात आणि आपल्याला मधाने अभिषेक घालायचा आहे. असे हे 4 प्रहर सांगितलेले आहेत. आणि रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीची पूजा करावे, शिवपुराण वाचावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आता आपण एक ताट घेतलं आहे किंवा ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणात आपण अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर शिवलिंग स्थापन करायचं आहे. शिवलिंगाला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं नाही आहे, भस्म किंवा चंदन आपल्याला व्हायचं आहे आणि आजूबाजूने आपल्याला पांढरी फुलं व्हायची आहेत. अगदी साधेपणाने शिवपिंडीवर भस्म लावावे, पांढरे फूल व बेलपत्र व्हावे. या दिवशी महादेवांना प्रिय असलेल्या गोष्टी शिवलिंगावर अर्पण करायच्या आहे, जसे पांढरे फूल, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल. तसेच आपल्याला 108 बेलपत्र सुद्धा व्हायचे आहेत, ते सुद्धा मला मिळालेले आहेत. तर ते स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि निवडून घेतलेले आहेत. फाटलेलं, तुटलेलं किंवा एक पान कमी असलेलं बेलपत्र आपल्याला अजिबात व्हायचं नाही आहे. 1, 3, 5, 7, 11, 21, 51, 108 अशा प्रमाणात तुम्ही बेलपत्र वाहू शकतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. 3 पान असलेलंच बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे.
आणि काही नाहीच मिळाले तर अगदी एक बेलाचं पान तरी आपल्याला व्हायचंच आहे. बेलाचे पान मात्र आपल्याला शिवलिंगाला नक्की अर्पण करायचे आहे. बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे एक तरी बेलाचं पान आपल्याला नक्की अर्पण करायचं आहे. ते आपल्याला पालथं व्हायचं आहे. दांडा देवाकडे करायचा आहे आणि पानं आपल्याकडे करायची आहेत. तसेच आपल्याला बेलफळ, बेलपत्रसुद्धा आपल्याला आवर्जून व्हायचं आहे. बेलाची पानं तुम्हाला 108 मिळाली तर आवर्जून आपल्याला ती व्हायची आहे. एखादं तरी बेलपत्र व्हावे. अशी साधी सोपी पूजा तुम्ही मनापासून केली तरी चालू शकते. आपल्याला माहितीच आहे महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं. साध्या सोप्या पूजेने सुद्धा आपल्यावरती ते प्रसन्न होतात. त्यानंतर फुलांनी छान सजावट करून घ्यायची आहे आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. रुद्राक्ष पण भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. तर पहा, एक मोठ्या ताटामध्ये छान अशी फुलांची सजावट करून शिवलिंगाची पूजा केलेली आहे. पण मंडळी, हल्ली अशी पूजा करायला वेळ नसतो. एवढी मोठी पूजा मांडायला सुद्धा वेळ नसतो. तर त्यांनी आपली साधेपणाने पूजा करायची आहे. देव्हाऱ्यात पूजा करायची आहे. एका ताम्हणात शिवलिंग ठेवून पाण्याचा जरी अभिषेक केला तरी चालतो आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून अभिषेक करायचा आहे. पण मंडळी, जे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करणार असतील तर त्यांनी बरोबर जाताना दूध, पाणी, बेलपत्र, पांढरी फुले, धोत्र्याचे फळ, फूल, खडीसाखर, अक्षता एवढे साहित्य आपल्याबरोबर घेऊन जावे आणि शिवपिंडीवर अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण, शिवपठण, शिवलीलामृताचा 11वा अध्याय या ग्रंथाचे वाचन करावे. तर मंडळी, आपल्याला पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये मी सांगितलंच आहे तुम्हाला की फळे दाखवू शकतात, खडीसाखर, दूध, पंचामृत अशा गोड पदार्थांचा समावेश करू शकतात. शेवटी धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे. शंकराची आरती करायची आहे. तर मंडळी, तुमच्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर शिवलिंगावर नक्की ठेवा. कारण शिवलिंगावर सतत पाण्याची धार राहावी असे सांगितले जाते. कारण शिवलिंगातून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे आपण जर असे शिवलिंगावरती पाण्याची धार ठेवली तर ही ऊर्जा शांत होते आणि त्यामुळे शिवलिंगातून प्रवाहित ऊर्जा शांत होते. तर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करावी याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.